महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक या ठिकाणी दिलेली आहेत। त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य असे या ठिकाणी प्रश्न आपल्याला सराव करण्यासाठी दिलेले आहेत। तर त्यातील प्रकरण क्रमांक 1 मधील आपण प्रश्न क्रमांक 1 ते 3 की जे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत त्याच्या उत्तरासहित ते प्रश्न तुम्हाला मी समजून सांगितलेले होते। त्यानंतर त्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न सुद्धा मी सांगितलेले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 युरोपीय वसाहतवाद या प्रकरणामधील जे काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते उत्तरासहित तुम्हाला मी सांगेल। तत्पूर्वी यामध्ये तुम्हाला जे स्टार केलेले प्रश्न दिसत आहेत ते प्रश्न, तसेच या ठिकाणी जे प्रश्न मी हस्तलिखित स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत किंवा हाताने लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्या प्रश्नांवर थोडंसं त्या ठिकाणी जास्त लक्ष द्या। परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही दिवस या ठिकाणी पुढे गेलेले आहे, परंतु परीक्षा ही आपली या ठिकाणी इयत्ता 12वीची तरी होईलच। 10वीची परीक्षा त्या ठिकाणी CBSE बोर्डाने रद्द केलेली आहे, मात्र इयत्ता 12वीची परीक्षा ही रद्द होणार नाही, तर ती पुढे जाईल। फार तर फार मेमध्ये सांगितलेली परीक्षा जूनमध्ये होईल, परंतु परीक्षा होईल त्या दृष्टीने आपण थोडीशी या ठिकाणी तयारी सुरू करूया। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यामध्ये अ आकडा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे, स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला। तर स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने या ठिकाणी तयार केलेला आहे। स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केलेला आहे। त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे, दुसरे ब्राह्मीयुद्ध टिंबटिंबच्या काळात झाले। दुसरे ब्राह्मीयुद्ध टिंबटिंबच्या काळात झाले, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। लॉर्ड डलहौसी याच्या काळात दुसरे ब्राह्मी युद्ध झालेले आहे। त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे, भारत ही टिंबटिंबची वसाहत होती। तर भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती। नंबर 4, इसवी सन 1496 मध्ये टिंबटिंब याला इंग्लंडने अमेरिकन भूमीवर वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली। तर त्याचं उत्तर आहे जॉन कॅबट। त्याचं उत्तर काय आहे? जॉन कॅबट। यानंतर 5, 1765च्या कायद्यानुसार महत्त्वाच्या वस्तूंवर स्टॅम्प असणे टिंबटिंबने बंधनकारक केले आहे। तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड। 1765च्या कायद्यानुसार महत्त्वाच्या वस्तूंवर त्या ठिकाणी स्टॅम्प असावा असं इंग्लंड या देशाने काय केलं आहे? बंधनकारक केलेलं आहे किंवा कंपल्शन केलेलं आहे। यानंतर 6वी रिकामी जागा आहे, इसवी सन 1764 मध्ये इसवी सन 1774 मध्ये टिंबटिंब येथे भरलेल्या अधिवेशनात ठरल्यानुसार अमेरिकेतील वसाहतींना वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला। तर फिलाडेल्फिया हे ठिकाण लक्षात ठेवा। फिलाडेल्फिया या ठिकाणी 1774 मध्ये जे काही अधिवेशन भरलेलं होतं, या अधिवेशनात ठरल्यानुसार अमेरिकन वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारलेला आहे। अशा रीतीने या प्रकरणामध्ये 6 रिकाम्या जागा आहेत। त्यामध्ये या ज्या काही 2 रिकाम्या जागा आहेत यावर थोडंसं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा। यानंतर प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये ब आकडा काय असतो? तर पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। तुम्हाला ही चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर या ठिकाणी अ गटामध्ये त्या ठिकाणी वसाहती दिलेल्या आहेत आणि ब गटामध्ये त्या वसाहतींवर कोणत्या देशाचे वर्चस्व होते किंवा कोणत्या देशाची त्या प्रदेशामध्ये वसाहत होती हे आपल्याला ओळखायचं आहे। तर पहिला आहे टोगोलँड, जर्मन वसाहत, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट तिथं डच वसाहत आणि आयव्हरी कोस्ट त्या ठिकाणी पोर्तुगीज वसाहत नव्हती। तर आयव्हरी कोस्ट हा जो काही ठिकाण आहे या ठिकाणी फ्रेंच वसाहत या ठिकाणी होती। याचं उत्तर आहे। हाही प्रश्न त्या ठिकाणी थोडासा बारकाईने पहा। त्यानंतर
दुसरा संच आहे त्यामध्ये अ गटामध्ये आणि अ गटामध्ये काय आहे, म्यानमारचा राजा, अमेरिकन वसाहतीचा सेनापती, टास्मानिया बेट आणि तिसरे ब्राह्मी युद्ध. तर म्यानमारचा राजा कोण होता, थिबा. नंतर अमेरिकन वसाहतींचा सेनापती होता जॉर्ज वॉशिंग्टन. टास्मानिया हे बेट या ठिकाणी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे. मात्र तिसरं ब्राह्मी युद्ध हे डलहौसीच्या भारतामध्ये जे काही ब्रिटिशांची ब्रह्मदेशाबरोबर 3 युद्ध झाली, या 3 युद्धामध्ये तिसरं ब्राह्मी युद्ध हे लॉर्ड डलहौसीच्या नाही तर लॉर्ड डफरीन, गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन याच्या काळामध्ये तिसरं ब्राह्मी युद्ध हे लढलं गेलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये अ आकडा आहे. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधी नावे लिहा. तर हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला जे काही विधान दिलेलं आहे ते विधान पूर्ण लिहायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये आणि त्याच्यासमोर या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे थोडेसे त्या ठिकाणी बारकाईने पहा. त्याच्यामध्ये हे जे काही 2 आहेत हे थोडंसं त्या ठिकाणी IMP म्हणून पहा. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर असणारे फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया हा जो काही प्रदेश आहे हा कोणत्या सत्तेच्या ताब्यात होता, तर हा प्रदेश स्पेनच्या ताब्यात होता. दुसरं आहे, या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. म्हणजेच कोणत्या राणीच्या काळामध्ये इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले, तर त्याचं उत्तर आहे राणी एलिझाबेथ पहिली. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळामध्ये सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळालेलं आहे. तिसरं आहे 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर ब्रिटिशांनी वसाहत उभारली, त्या वसाहतीचे नाव काय. तर जेम्स नदीच्या काठावर 1607 मध्ये ब्रिटिशांनी जी काही वसाहत उभारलेली आहे त्या वसाहतीचं नाव आहे जेम्स टाऊन. नंबर 4, उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशातील न्यूझीलंड ते कॅरोलिनपर्यंत या सत्तेची वसाहत होती, तिथं आहे इंग्लंड. उत्तर अमेरिकेमध्ये जो काही पूर्व किनारा आहे या पूर्व किनाऱ्यातील न्यू इंग्लंड ते कॅरोलिन हा जो काही पट्टा आहे यामध्ये कोणत्या सत्तेची वसाहत होती, तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड. 5, 1890च्या तहानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले. 1990च्या तहानुसार म्हणजे तुम्हाला त्या तहाचं नाव लिहायचं आहे. तर तो तह आहे त्या ठिकाणी ब्रिटिश आणि चीन. ब्रिटिश व चीन यांच्यामध्ये 1890 मध्ये जो काही तह झालेला आहे या तहानुसार सिक्कीम हे इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आलेलं आहे. नंबर 6, भूमध्य समुद्र व तांबड्या समुद्राला जोडण्यासाठी सुएझ कालव्याच्या निर्मितीसाठी नेमलेला तज्ज्ञ. म्हणजे त्या ठिकाणी जो काही सुएझ कालवा आहे की जो सध्या इजिप्तच्या ताब्यामध्ये आहे, तर भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडण्यासाठी जो काही सुएझ कालव्याची निर्मिती सुरू होती, या निर्मितीसाठी तिथे नेमलेला तज्ज्ञ कोण होता, तर फर्डिनंड दी लेसेप्स. फर्डिनंड दी लेसेप्स नाव लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे, परंतु वारंवार त्या ठिकाणी आपण वाचलं तर ते आपल्याला सहजपणे लक्षात राहील. यानंतर प्रश्न क्रमांक 2ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहिले विधान आहे म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. म्यानमार हा जो काही देश आहे या देशावर आपलं वर्चस्व किंवा सत्ता प्रस्थापित करणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. आता हे उद्दिष्ट का होते, तर त्याचं कारण काय आहे, तर त्याचं संयुक्तिक कारण आहे ते म्हणजेच म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि बाजारपेठ यांवर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. भारताशेजारी असणारा म्यानमार हा जो काही देश आहे हा नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असा असणारा देश आहे. ही नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, त्याचप्रमाणे ब्रिटिश कारखान्यांमध्ये तयार झालेला माल
म्यानमारच्या बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी बाजारपेठेची आवश्यकता होती. या 2 कारणांमुळे किंवा या 2 हेतूंमुळे ब्रिटिशांनी म्यानमारवर आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. यानंतर 2 आहे, युरोपीय व्यापाऱ्यांना आशिया आफ्रिकेतील प्रदेशांचे आकर्षण होते. आता युरोप खंडातील जे काही व्यापारी होते, या व्यापाऱ्यांना आशिया व आफ्रिका खंडातील जे काही प्रदेश आहे या प्रदेशांचे आकर्षण होते. कारण काय आहे, तर या प्रदेशात सोने, हिरे, चांदी, दगडी कोळसा इत्यादीचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. म्हणजेच या ठिकाणी आशिया व आफ्रिका खंडामध्ये सोने, चांदी, हिरे यांसारखे मौल्यवान धातू, त्याचप्रमाणे दगडी कोळसा की जो औद्योगिक क्रांतीसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक होता, यांचे साठे मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे हे साठे आपल्या वर्चस्वाखाली असावेत यासाठी या व्यापाऱ्यांना या प्रदेशामध्ये आकर्षण होतं किंवा त्या ठिकाणी रस होता. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी आपल्याला नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशाच्या आधारे आपल्याला परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी 5 प्रश्न विचारले जातात आणि त्या नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला त्या 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तर पाहूया या ठिकाणी पहिला प्रश्न कोणता आहे, तर वरील वसाहती उत्तर अमेरिका खंडात आहेत की दक्षिण अमेरिका खंडात आहेत हे स्पष्ट करा. तर वरती नकाशामध्ये ज्या काही 13 वसाहती दर्शवलेल्या आहेत त्या वसाहती कुठे आहेत, तर उत्तर अमेरिकेमध्ये आहेत. त्या वसाहती उत्तर अमेरिकेमध्ये आहेत. यानंतर वरील वसाहती अमेरिकेच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे. आता ह्या ज्या काही वसाहती आहेत ह्या अमेरिकेच्या समुद्र किनारपट्टीवर आहेत, परंतु त्या कोणत्या किनारपट्टीवर आहेत, तर पूर्व किनारपट्टीवर आहेत. ह्या ज्या काही वसाहती आहेत या वसाहतीच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे. नकाशात दिसणाऱ्या बोस्टन या बंदराशी संबंधित कोणती घटना आहे, तर नकाशामध्ये जे काही बोस्टन बंदर दर्शवलेलं आहे या बोस्टन बंदराशी संबंधित घटना आहे बोस्टन टी पार्टी. बोस्टन हे जे काही बंदर आहे या बंदराशी संबंधित घटना आहे बोस्टन टी पार्टी. त्यानंतर फिलाडेल्फिया या शहराशी अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील कोणती महत्त्वाची घटना निगडीत आहे, तर आपण रिकाम्या जागामध्ये पाहिलेलं आहे 1774 वसाहतींचे जे काही अधिवेशन आहे हे अधिवेशन 1774 फिलाडेल्फिया या शहरामध्ये भरलेलं होतं आणि येथून अमेरिकेच्या स्वातंत्र्याची चळवळ किंवा स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात झालेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3ब, संकल्पना चित्र स्पष्ट करा. तर संकल्पना चित्र स्पष्ट करताना परीक्षेमध्ये तुम्हाला 6 संकल्पचित्र दिलेले असतात. त्यातील 4 पैकी 4ची उत्तरं तुम्हाला यायची आहेत आणि 8 मार्काला असणारा हा प्रश्न आहे. तर त्यातील पहिलं संकल्पना चित्र आहे वसाहतवाद फोफवण्याची कारणे. म्हणजे थोडक्यात आपल्याला वसाहतवादाची कारणे विचारली आहेत. तर कोणती आहे वसाहतवादाची कारणे? वसाहतवादाचं पहिलं कारण आहे औद्योगिक क्रांती. दुसरं कारण आहे कच्च्या मालाची गरज. वसाहतवादाचं दुसरं कारण आहे औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची गरज. यानंतर खनिज साठे. औद्योगिक क्रांतीनंतर युरोप खंडाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी धातूची आवश्यकता होती. यानंतर अतिरिक्त भांडवल. औद्योगिक क्रांतीमुळे युरोप खंडामध्ये अतिरिक्त भांडवलाचा संचय झालेला आहे आणि मग हे अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांना नवनवीन प्रदेशांची आवश्यकता होती. अशा रीतीने आपल्याला वसाहतवादाची ही 4 कारणं या ठिकाणी सांगता येतील. पहिलं कारण आहे औद्योगिक क्रांती, दुसरं आहे कच्च्या मालाची गरज, तिसरं आहे खनिज साठे आणि चौथं आहे त्या ठिकाणी अतिरिक्त भांडवल साठा. यानंतर दुसरं संकल्पचित्र आहे वसाहतवादाची साखळी स्पष्ट करा. तर हे काही परीक्षेमध्ये तुम्हाला येणार नाही, पुस्तकामध्ये सुद्धा याचं रीतशीर त्या ठिकाणी योग्य उत्तर नाही. नंतर मी तुम्हाला एक सर्च करून सांगेल, परंतु हा प्रश्न परीक्षेला येणार नाही. यानंतर पुढचं आहे त्या ठिकाणी औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणे. आता युरोपमध्ये जे काही औद्योगिक क्रांती आहे त्या औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणे या ठिकाणी विचारलेली आहेत. तर 4 कारणं आहेत, परंतु पुस्तकामध्ये 6 दिलेली आहेत. मी 6च्या 6 तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहिलं कारण आहे कच्च्या मालाची आवश्यकता, दुसरं कारण आहे बाजारपेठांची आवश्यकता,
तिसरं आहे अतिरिक्त भांडवलासाठी सुरक्षित गुंतवणूक. चौथं कारण आहे मजुरांची आवश्यकता. पाचवं आहे मौल्यवान धातूंचे खनिज साठे. आणि सहावं आहे वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. अशा रीतीने प्रकरण क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 3 ही उत्तरासहित तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत ते जाता जाता फक्त महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला त्या ठिकाणी सांगून जातो. तर परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 4 हा टिपा लिहा म्हणून या ठिकाणी प्रश्न असतो. मग यामध्ये या ठिकाणी प्रकरण क्रमांक 2 मध्ये वसाहतवाद, वसाहतवादाचे परिणाम, अमेरिकन स्पॅनिश वसाहती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, बर्लिन परिषद आणि वसाहतवादाचे स्वरूप, या 6 टिपा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. यातील टिप क्रमांक 4 अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि टिप क्रमांक 6 वसाहतवादाचे स्वरूप, ह्या ज्या काही 2 टिपा आहेत ह्या थोड्याशा बारकाईने या ठिकाणी लक्ष द्या. यानंतर प्रश्न क्रमांक 4ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर यामध्ये पहिलं विधान आहे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. आणि दुसरं आहे युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. तिसरं आहे ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता असे म्हटले जाऊ लागले. आणि चौथं आहे त्या ठिकाणी युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका खंडात वसाहती स्थापन केल्या. तर ही जी काही 4 कारणं आहेत या 4 कारणांपैकी ही जी काही 4 कारणं आपल्याला दिलेली आहेत या 4 कारणांपैकी ही जी काही 2 कारणं आहेत, औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली व युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या, या 2 कारणांचा त्या ठिकाणी बारकाईने थोडासा अभ्यास करा. यानंतर प्रश्न क्रमांक 5 तुमचे मत नोंदवा. आता तुमचे मत नोंदवा यामध्ये 5 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. वसाहतवादामुळे भारतीयांचे मानसिक खच्चीकरण झाले. युरोपीय देश वसाहती स्थापन करण्यावर आघाडीवर होते. नंबर 3 वसाहतवादाचा परिणाम म्हणून वसाहतीत स्वतंत्र चळवळीचा उदय झाला. 4 अमेरिकन वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली. 5 अमेरिकेत निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया भारताच्या आधी कित्येक वर्ष सुरू होऊन त्यांना स्वातंत्र्य मिळाले. आणि 6 ब्रिटिश भारताच्या शेजारी राष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून. ब्रिटिश भारताच्या शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. ही 6 या ठिकाणी तुम्हाला तुमचे मत नोंदवा यासाठी दिलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आणि 7 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातील घटना स्पष्ट करा आणि 2 ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील वसाहतींची माहिती लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 7 खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये ब्रिटिश म्यानमार संबंध स्पष्ट करा. यामध्ये अ आकडा आहे ब्रह्मीयुते, ब आहे थिबा राजा, क आहे परिणाम आणि दुसरा आहे त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या आशिया खंडातील देशांशी संबंधावर टिपल्या. तर ब्रिटिशांचे आशिया खंडातील देशांबरोबर जे काही संबंध आहेत त्या संबंधावर टिपल्याचे. त्याच्यामध्ये पहिला आहे नेपाळ, ब आहे भूतान आणि क आहे तिबेट. अशा रीतीने प्रकरण क्रमांक 2 मधील आपण जे काही बोर्डाने आपल्याला प्रश्नपेढी दिलेली आहे या प्रश्नपेढीतील प्रश्नांविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. शक्यतो हे जे काही प्रश्न क्रमांक 4, 5, 6, 7 हे आता वेळ आहे हे एकदा त्या ठिकाणी तुमच्याकडे पुस्तकं आहेत, पुस्तकामधून उत्तर शोधून शक्यतो तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.